हाय नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे आपल्या मित्राच्या शेतामध्ये. तर मित्र म्हणत होता चला आपण सीताफळ आणि जांब खाऊ. तर आम्ही आता सीताफळाच्या आणि जांबाच्या बागेमध्ये जाणार आहोत. तर मग जांब खाण्यासाठी आल्या. आणि जेव्हा आम्ही बालपणी जांब खाण्यासाठी येत होते ना, तेव्हा यांनी आम्हाला असं बांधून मारत होते आणि आता यांनी जांब खाण्यासाठी आम्हाला बोलवलेले आहे. हे बघा सीताफळाचा फळ. हे आमचे काका एक काळ असा होता की आम्ही जर शेताकडे आले शाळा सोडून की कुत्र्यासारखं मारत होते. आणि आता चल म्हणले तुला आपली बागायत दाखवतो चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आपला मित्र शिवराम बोतडकीवार धारजनकर. मित्रांनो, आज मी आलेले आहेत आमच्या मित्राच्या शेतामध्ये. त्यांनी म्हणत होते चल म्हणले आपल्या शेताकडे जाऊया आणि जांबाची शेती कशी असते तुला दाखवतो आणि सीताफळसुद्धा दाखवतो. तर मी सीताफळ हे पाहता मित्रांनो, हे बघा सीताफळ एक नंबर असे सीताफळ आलेले आहेत. हे बघा सीताफळ. तर माझ्यासोबत आहेत आमचे आदरणीय काका शंभुले काका. यांनी म्हणले चला आपण शेताकडे जाऊन सीताफळ खाऊया आणि जांबू पण खाऊया. तर हे खाण्यासाठी आम्ही दोघं जण आलो होतो. हे बघा सीताफळ पिकलेला माल, झाडाला पिकून चालाय माल, झाडाला पिकून चाल. हा आहे पाड. हे बघा ये पाणी. मग काय, प्रत्येक झाडाला जांब आणि सीताफळ लई प्रमाणात पिकलेली पण होती. मजाच मजा. मग काय, झाडाच्या खाली पाखरांनी खाऊन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये नुकसान केलेले होते. हे पहा काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाग आली होती. हे बघा खाली सगळी पिकून नासोडा झाली. हे पहा मित्रांनो जांब. हे बघा, हे बघा हिंग बघा जांब. हे बघा जांब सुद्धा एक नंबरचे आहेत. हे बघा जांबाचं नुकसान पण होते पावसामुळं, थोडं याच्यामुळं बऱ्यापैकी नुकसान पण झालेलं आहे. एवढं मोठं फळ आहे बघा. हे आहे सीताफळाचं फळ. हे बघा मग काय एक नंबर एन्जॉय केला. हे पहा सीताफळ 1.5 किलोचं एक सीताफळ.